आपलं मनपूर्वक स्वागत। सन्मान्य हनुमंतराव पाटील साहेब, डेप्युटी कलेक्टर OSD दादांचे आपलं मनपूर्वक स्वागत। ओ शक्तिमानची कुस्ती लागली बघा पलीकडं। बारामती कुस्ती केंद्रातला शक्तिमान लढायला लागला। तांबड्या लांगेचा उजव्या पायाला काळा निकाब लावलेला। तुफानी ताकद आहे त्या शक्तिमानला। पिंटू डोंबाळे पैलवान उपस्थित झालेला। समीर दामरे साहेबांचा जीवलग दोस्त, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पुढे या। सोमा काय झालं पलीकडे, दोघाला सांगा कुस्ती चालवा। 5 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे। शिवाजी कुस्ती करायची, न थांबता न थकता लढायचं। शिवाजी मगरवाडीचा बोरगा, करमाळा तालुक्यात फार चांगली कुस्ती केली। पारेवाडीला आणि गदा मिळवली या शिवाजी टकलेनं। तानाजी बापू सोरटेचा आवडता पट्टा आहे तो। पंत फिरते राहा, सुधाकर माने वसत फिरते राहा, पोपटगावडे वसत फिरते राहा कारभारी। जाधव पैलवान पलीकडे पंच आहेत। विलास जाधव यांचे चिरंजीव पंच म्हणून लाभलेले। आज भारत मातेच्या कीर्ती मुकुटातल्या सलिरे मानाचे तुरे या मैदानाला हजर झालेले। राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता उत्कर्ष भैया काळे, उत्कर्ष भैयाच्या विनंतीला मान देऊन आज हे भारतातले दिग्गज पैलवान या मैदानाला हजर झालेले। या मंचावरती हिरे आहेत असे या भारत मातेचे, ज्यांनी कुस्ती क्षेत्रात आयुष्यभर वाहून घेतलेला आहे आणि कुस्तीवरती प्रेम करणारे हे हिरे सन्माननीय जयदादांनी आमंत्रित केलेले आहेत। खरोखर आपलं भाग्य आहे, या सर्वांना आपल्याला पाहता येत आहे। ओ मुन्ना झुंझुरके आला, पुणे जिल्ह्याची शान मान अभिमान स्वाभिमान। आपल्या सर्वांची काळजी दादांनी घेतलेली आहे। पाऊस बाहेर पडत आहे आणि माझ्या बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यातील माझ्या कार्यकर्त्यांसाठी, पैलवानांसाठी, कुस्ती प्रेमींसाठी हे टेंट आणि एक अत्याधुनिक सुखसुविधा आणि एवढे नामांकित पैलवान पहिल्यांदाच बारामतीत 2006 ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दादांच्या मार्गदर्शनातून। रुपना सर एक मिनिट। सिद्धी होळकर आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणे देवकर कॉस्ट्यूम घालून लगेच या। आर्या पवार आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी देवकर कॉस्ट्यूम घालून आपण लवकर या। वाजवणारे थोडंच वाजवाने थांबा, जास्त वेळ वाजवू नका। राजू आवळे माजी नगरसेवक कोल्हापूर या ठिकाणी कुरुंदवाड आणि त्यांची टीम। निखिलजी बाबरा साहेब इंदापूर तालुका जे चांगलं सर्व युवक अध्यक्ष ते निखिलजी बाबरा साहेब हजर झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। सिद्धी होळकर कॉस्ट्यूम घालून लवकर या। आर्या पवार कॉस्ट्यूम घालून लवकर या, लगेच कुस्ती लागणार आहे। हो लवकर या। आणि संग्राम पाटील इंडियन आर्मीचा पैलवान आहे आणि हा तर मुन्ना झुंझुरके। मुन्ना भाई वेलकम। शिवरामदादा ताली कुस्तीला पंच म्हणून पोपटगावडे कारभारी काम पाहणारा। एक आर्मीचा पैलवान संग्राम पाटील, ज्यानं धाराशिवच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पराक्रम केलेला असा संग्राम पाटील। कोल्हापूरचा पैलवान, नोंद घ्या सगळ्यांनी। जरा भारत मधने तयारी करून या लवकर। सिद्धी होळकर चल लवकर कॉस्ट्यूम घालून या। भारत मधने योगेश पवार ताबडतोब यायचं। कुस्ती आता लगेच लागणार 10 मिनिटाच्या आत।
एक भव्य आणि दिव्य मैदान, सगळ्यांचेच लाडके महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं असं भव्य आणि दिव्य मैदान बारामती तालुका तालीम संघानं आयोजित केलेलं आहे. प्रथमच एवढं देखणं मैदान, सुंदर मैदान, पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा जयदादा पवार म्हणाले काही का होईना पण 22 तारखेलाच मैदान करायचंच. 28 तारखेला, 22चं नियोजन होतं पण 28लाच मैदान करायचं. 22 तारखेला दादांचा वाढदिवस, पण 28 तारीखच घ्यायची. 10 दिवसात बाळासाहेब कातोरे हे 4 ते 5 दिवसात मंडप, ही गॅलरी, एवढी सुंदर लाईटची सिस्टीम, व्यासपीठ, खरोखर बाळासाहेब कातोरे कापरे साहेबांचं आज कौतुक करावं तेवढं थोडं. फार सुंदर तुम्ही नियोजन केलेलं आहे. कितीही पाऊस येऊन द्या आतमध्ये पाणी येणार नाही याची दक्षता घेतलेली. आणि चड्डी काढण्याचा प्रयत्न प्रसाद सस्तेचा चाललेला, पण तुफानी ताकदीचा मनीष रायतेकडे कब्जा आलेला आहे. ए फिरतरा अमोल चौधर 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 अनिकेत पलीकडे मागच. प्रसाद सस्ते पुणे जिल्ह्यातला पैलवान आहे, मोशी गावचा. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पराक्रम करणारा हा पैलवान मनीष रायते एक नव्या दमाचा पैलवान आहे, भवानीनगरचा. सुरुवातीला भवानीनगर तालमीत कुस्तीचा सराव केला. ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब गावडे असतात, त्याला फार मोठं मोलाचं योगदान लाभलं. आज तो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सराव करतो. अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काका पवारचा पट्टा येतो. त्याचे वस्ताद दोन्ही वस्ताद इथं हजर आहे, लालासाहेब गावडे वस्ताद आणि काकासाहेब पवार अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी. पलीकडं संग्राम मुन्ना कुस्ती करा. अरे बापरे, निघाला निघाला, टाळ्या करा टाळ्या प्रसाद सस्तेसाठी. झी टॉकीजला दंगल झाली 2018ला. तिथं या प्रसाद सस्तेनं खूप चांगल्या कुस्त्या केल्या. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज, फार मोठं नाव केलं मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचं. पुकारलेला आहे भारत. योगेश कपडे काढून चला लवकर. सिद्धी होळकर, आर्या पवार कॉस्ट्युम घालून या लवकर. वेदिका पवारच्या विरोधात सिद्धी होळकर लढणार आहे आणि आर्या पवारच्या विरुद्ध वेदिका लढणार आहे. दोघींनी या लवकर कॉस्ट्युम घालून, कुस्ती लगेच लागणार आहे. पुकारले आत्ताच पुकार आलोच की. हॅलो, जवळजवळ आजच्या मैदानात 250 कुस्त्या होत्या. मैदान वेळेत संपेल का असं प्रत्येकाला वाटत होतं, पण खरोखर सगळ्यांनी सहकार्य केलं, पैलवानांनी सहकार्य केलं. आज मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जवळजवळ 1 वाजता बरोबर मैदान चालू झालं. 7:45 वाजत आलेले. हनुमंतराव पाटील साहेब आहेत का? हो, मुसळे साहेब आहेत, हनुमंतराव पाटील साहेब आहेत. भारत आज चला लवकर. खालून धोका देण्याचा प्रयत्न चालू आहे त्या प्रसादचा. नाव विचारून नाव विचारून इकडे बस. पलीकडं पोपटगावडे कारभारी काय निर्णय घेतलेला आहे? कुस्ती करा, कुस्ती सोडवली जाणार नाही, आर पार कुस्ती करावी लागणार दोघाला. खालून पटाला लागला. वा 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 वा, शाबास शाबास शाबास, टाळ्या टाळ्या दोघांसाठी टाळ्या. बारामती तालुका क्रीडा अधिकारी महेशजी चावले साहेब
इथं हजर झालेले आहेत. हे मैदान ही कुस्ती कमिटी हार्दिक स्वागत करते. प्रत्येक खेळाडूला फार मोठं मोलाचं योगदान असतंय महेश चावले सरांचं. आज बारामती कुस्ती केंद्राला नवीन मॅट आजच माझ्या माहितीप्रमाणे आलेला. आजच मॅटची सोय करून दिलेली. मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक फार सुंदर मॅट आज केंद्रात आलेली. पैलवान तुम्ही कुस्ती करा. बारामती वार्तापत्र सस्ते साहेब आलेले, प्रशांत आलेला, त्याचबरोबर एक नंबरच्या कुस्तीसाठी उपमुख्यमंत्री चषक विजेत्या पैलवानाला देऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. चांदीची गदा रोख रक्कम देऊन विजेत्या पैलवानचा इथं सन्मान केला जाणार आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. कुस्ती सोडवली जाणार नाही. कुस्ती करा. मुली चला लवकर, मुली लवकर या. 2 कुस्त्या लगेच लागणार. समोरून चड्डी पकडली मुन्नाना. अमोल साठे NIS कुस्ती कोच हजर झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मागं सरका पैलवान, मागं सरका. बारामती कुस्ती केंद्र थोडं मागं सर. एक नंबरला लढणारा पैलवान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर पैलवान आखाड्यात येऊन जावा. माऊली कोकाटे पैलवान आखाड्यात येऊन जावा. बालारपीक शेख पैलवान आखाड्यात येऊन जावा. पृथ्वीराज पाटील आखाड्यात येऊन जावा. भारत मधने योगेश पवार चला तयारी करून आखाड्यात या. आणि मनेश रायतेनी कब्जा घेतलेला आहे. घुटना ओ बच गयो, फिर भी पकड़ा गयो. करा की टाळ्या. अरे बाप रे, बापा. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. मनेश रायते काका पवारचा पट्टा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे विजय. एकनाथ मामा पलंगे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. मनेश आ गया. बारामती कुस्तीगीर संघाचे प्रशिक्षक सांगण्यास अभिमान वाटतोय. 1998 पासून गेली 27 वर्ष कुस्ती मैदानात खेळत आहेत. भारत मधनेसाठी जोरात टाळ्या वाजूया. ओ भारत मधने आ गया मैदान में. वाघाच्या काळजाचा पैलवान भारत मधने आखाड्यात आलेला आहे. योगेश पवार चला लवकर आत या. और ये भारत मधने सम्मानित अजितदादा पवार साहब के मार्गदर्शन में कुस्ती प्रशिक्षण केंद्र के प्रशिक्षक है बारामती में. एक मिनिट. आखाड्यावरती चांदीची गदा आलेली. 1 नंबरच्या कुस्तीला विजेत्या पैलवानला चांदीची गदा, उपमुख्यमंत्री चषक विजेत्या पैलवानला देऊन सन्मानित केलं जाणार आहे. अजीत दादा पवार साहब के पिता स्वर्गीय अनंतराव पवार साहब बहुत कुश्ती प्रेमित है. गणेश जगताप, पृथ्वीराज पाटील चला लवकर. हो 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 हो. आणि योगेश पवार आला. एक मिनिट बोलू नका. ऋषीच्या हातात असलेली चांदीची गदा या 1 नंबरच्या कुस्तीला उपमुख्यमंत्री चषक रोख रक्कम देऊन विजेत्या पैलवानचा सन्मान केला जाणार आहे. याच मैदानात नोंद घ्या सगळ्यांनी. 1 नंबरसाठी कुस्ती आज महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध माऊली कोकाटे. या कुस्तीमध्ये जो पैलवान विजयी होईल त्या पैलवानला ही चांदीची गदा, उपमुख्यमंत्री चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केलं जाणार आहे. दोन्ही पैलवान आखाड्यात आलेले. योगेश पवार खांद्याला पट्टी बांधलेला आणि सर्व परिचित असा भारत मधने अशी कुस्ती आपल्या समोर आता लागणार आहे. कोणाच्या हस्ते लावताय? ओ मान्य संतोष शेठ टाटिया यांच्या हस्ते कुस्ती. संतोष शेठ चलिए अंदर आइए. आला मनीष.
प्रमुख मान्यवरांना आमंत्रित करताय का स्टेजवरील? युवराज सर, कुस्तीगीर संघ, ह्या शेवटच्या अमोल 4 आबा कुस्त्या आहेत, शेवटच्या 4 कुस्त्या. अमोल आबा मधने यांच्याकडून मनीष रायतेला उत्कर्ष काळे. 200 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे. शाबास शाबास शाबास. हो 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 हो. आणि सलामी दिली जाते. कुस्तीला सुरुवात होते. आजच्या मैदानामधली 4 नंबरची कुस्ती मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्तीला सुरुवात होते. योगेश पवार विरुद्ध भारत मधने अशी कुस्तीची सलामी होते. हो 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 हो. त्या राजवावळेमुळे त्या संतोष शेटला लय करंट आलाय बघा आता. हो हो. 500 रुपयाचं बक्षीस दिलं तोंडात. खाऊ नका तेवढं बर का. हा संतोष शेट टाटिया 1 वाजल्यापासून अर्धघाता सांभाळलेला. आणि मुन्नाला टाइम द्या कुस्तीला. पंचाला सांगा उत्कर्ष भैया. शेवटच्या 4 कुस्त्या आपल्या अमोल- सर्वांच्या अमोल उपस्थितीत. यादव रिपोर्टर पुण्यनगरी हजर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक मिनिट त्यांनी सांगितलं. आणि प्रमुख नामांकित कुस्त्या आहेत डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या. हॅलो. आणि असा निरावागतचा पैलवान बारामती कुस्ती संकुलन विरुद्ध योगेश पवार. योगेश पवार हा नगर जिल्ह्यातला पैलवान आहे. खांद्याला पट्टी बांधलेला. एक विशेष माहिती सांगतोय. अक्षय कुमार हिरो सगळ्याला माहित आहेत. अक्षय कुमार नगरला आले होते आणि योगेश पवारला भेटले. योगेश पवारला म्हणले चल पिक्चर मधला हिरो करतो. योगेश पवारने सांगितलं मला हिरोच व्हायचंय पण पिक्चर मधला नाही कुस्तीतला. करा जरा टाळ्या योगेश पवारसाठी. अशी कुस्ती चालू आहे. 2 मानवी वाघसिंह एकमेकावरती तुटून पडलेले आहेत. चालू कुस्तीनंतर मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मगर यांचा मानाचा फेटा भरला जाईल आणि पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगतापच्या कुस्तीला प्रारंभ होईल. तगडी कुस्ती. तिकडं समोरासमोर कुस्ती चालू आहे. हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेले आहेत. ही कुस्तीची किमया आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेला कुस्ती खेळ आज भारत मातेचं नाव जगभरात करणारे अनेक पैलवान इथं उपस्थित आहेत. पैलवान योगेश्वर दत्ता, पैलवान गीता पोगट, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव साहेब, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयभाऊ चौधरी, त्याचबरोबर अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, अनेक महाराष्ट्र केसरी इथं हजर आहेत. पवन कुमार इंटरनॅशनल पैलवान इथं हजर आहेत. ही आपली अस्मिता आहे, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं काम दादांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी केलेलं आहे. येणारी तरुण पिढी निरोगी राहावी, निर्व्यसनी राहावी, सशक्त व्हावी यासाठी हा अटास आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं पलीकडे किस्सा मारण्याचा प्रयत्न होता मुन्नाचा. संग्रामने तो हल्ला धुडकावलेला आहे. जबरदस्त मैदान. दुपारी 1 वाजता मैदान चालू झालेलं आहे. 8 वाजलेले आहेत. ही कुस्तीची किमया आहे खऱ्या अर्थानं. या भारतावरती अनेक आक्रमण आले. डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. आज क्रीडा मंत्री महोदय या मैदानासाठी हजर आहेत. आम्ही काकासाहेब पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राच्या कुस्तीची सेवा 30 वर्ष केली या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकरअण्णा पुजारी यांनी, आणि शंकरअण्णा पुजारी यांनी 13 डिसेंबर 2023 ला जाहीर निवृत्ती स्वीकारली. वय झालं, प्रवास होईना, म्हणून आमचे एक तळमळ आहे शंकरअण्णा पुजारी यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा. मी बोलतोय ते मान्य असेल तर जोरदार टाळ्या करचाल. आणि मी स्वतः कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्या नावाने, काकासाहेब पवार, दत्ताभाऊ गायकवाड, त्याचबरोबर आमचे गरुड भाऊ या सर्व वस्ताद मंडळींच्या शुभ हस्ते आताच मंत्री महोदयांना निवेदन दिलं, आणि त्या निवेदनाची खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांनी दखल घ्यावी. खरोखर 1990-92 कालखंड आम्हाला आठवत नाही, पण आज काकासाहेब पवार इथं हजर आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती, पण मरगळलेली कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून उभा करण्याचं काम शंकरअण्णा पुजारी यांनी केलं. 91-92 पासून 2023 पर्यंत एवढा मोठा खडतर प्रवास केला कुस्तीसाठी. आज रिटायरमेंट घेतलेले अण्णांना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा एवढी सर्वांची विनंती आहे मंत्री महोदयांकडे. धन्यवाद. भाऊगल सर बोला. युवा महाराष्ट्र केसरी किशोरजी नखाते उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. किरण मोरे, एक मुलींसाठी फार सुंदर त्यांनी वास्तू उभारलेली पुण्याला, उपस्थित झालेले. त्याचबरोबर कुमार शेला, अनेक वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन इंटरनॅशनल पैलवान आहे कुमार शेलार. कृष्णा फिरंगे इंटरनॅशनल पैलवान यांचा भाचा इथं उपस्थित झालेला आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. दत्ता तेलंगे, एक उत्कृष्ट स्विमा इथं हजर झालेला आहे. मुन्ना आलेला आहे, आकाश आलेला आहे, आणि पलीकडली कुस्ती पंचाच्या निर्णयानुसार बरोबरीत सोडवलेली. नोंद घ्या, मुन्ना झुंझुरके आणि संग्राम पाटील ही कुस्ती बरोबरीत सोडवली गेलेली. इकडं पायाला सूर मारला होता योगेशनं, समोरून चड्डी पकडलेली योगेश पवारनं. 6 सव्वा 6 फूट उंचीचा पैलवान